या होळीमध्ये तुम्हाला थंड थंड काही गोड खावंसं वाटत असेल तर तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड पुडिंग बनवा। खूप टेस्टी लागते खायला आणि खूप कमी मेहनतीत हे बनून तयार होते। इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचे। इथे दूध चांगलं गरम झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि साखर टाकल्यानंतर दूध आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचे। इथे थोडंसं दूध आपण आटून घेतलेलं आहे। इथे आपल्याला एका वाटीमध्ये दूध घ्यायचे, याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला या दुधात घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं। त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये केशरचं दूध पण घालणार आहोत। हे ऑप्शनल आहे। जोपर्यंत दूध आता उकळत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेली आहे तर दूध लगेच घट्ट होईल, त्याच्यामुळे ते खाली चिटकण्याची शक्यताही वाढते। त्यामुळे आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। हे दूध आपल्याला जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही नको आहे, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे। एवढंच दूध आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे, कारण की थंड झाल्यावर हे अजून घट्ट होणार आहे। चमच्याला अशी कोटिंग आली पाहिजे, असंच दूध आपल्याला इथे पाहिजे। आता हे दूध आपण साईडला ठेवून देऊ। आपल्याला इथे ब्रेड लागणार आहे। जेवढा लेयर्स बनवायचे आहेत तेवढे आपल्याला इथे ब्रेड घ्यायचे आहेत। तर मी 3 लेयर्स बनवणार आहे, तर मी इथे 6 ब्रेड वापरते। आपल्याला ह्या ब्रेडचे साइड जे आहेत ते कट करून घ्यायचं आहे। आपण इथे सगळे ब्रेड साइडने कट करून घेतलेले आहेत। आता ह्या ब्रेडला आपल्याला इथे तव्यावरती तूप घालायचं आणि या तुपामध्ये आपल्याला हे ब्रेड जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता। इथे ब्रेड दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे एक आपल्याला ट्रे घ्यायचा आहे किंवा कोणतंही एखादं भांडं घ्या। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस ठेवायचे आहेत। इथे तुम्ही ब्रेडचे तुकडे सुद्धा करून घेऊ शकतात। आता ह्या ब्रेडवरती आपल्याला कस्टर्ड मिल्क टाकायचे। हे आपल्याला गरम गरम असतानाच ह्याच्यावर टाकायचे, म्हणजे ब्रेडमध्ये चांगलं मुरलं जातं। ह्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे। तर मी इथे बदामाचे काप घालते, थोडेसे पिस्त्याचे काप। कस्टर्ड म्हटलं तर ह्याच्यामध्ये फळं ही आलीच, तर मी इथे काही फळं सुद्धा घेतलेली आहेत। जी फळे तुमच्याकडे असतील ती घ्या। असे आपण 3 लेयर बनवणार आहोत। तर परत मी ह्याच्यावर ब्रेड ठेवते, कस्टर्ड मिल्क घालायचं। सेम प्रोसेस मी इकडे रिपीट करते। इथे मी याच्यात 3 लेयर्स बनवलेले आहेत। आता आपल्याला हा ट्रे 6 ते 7 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। मस्त कलरफुल दिसतंय। हे मी संध्याकाळी बनवलं होतं, म्हणून रात्रभर मी ह्याला सेट करायला ठेवलेलं आहे। हे मस्त असं सेट झालेलं आहे आणि एकदम थंडगार आहे। आता मी हे तुम्हाला कट करून दाखवते। आणि ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता की किती परफेक्ट आहे। जितकं हे दिसायला छान आहे ना, तितकंच खायलाही अप्रतिम लागतं। मस्त अशा याच्या लेयर्स दिसत आहेत आणि एकदम परफेक्टली बनलेला आहे आणि सेट सुद्धा छान झालेला आहे। उकडत्या गरमीमध्ये काहीतरी थंड खावंसं वाटतं ना। याची टेस्ट इतकी भारी झाली आहे ना,
की तुम्ही करा आणि खा. मग मला कळवा की कसं वाटलं करून. सण असेल किंवा गोड थंड काहीतरी खावंसं वाटत असेल तर हे ब्रेड कस्टर्ड नक्की ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडेल. इतकं टेस्टी बनतं हे. तर कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.